अनुभवी खेळाडू मात्र दिलीप दिगील मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात इथे मात्र झेलचीच्या स्वरूपात बाद होतोय. दुसरा मोठा झटका बसतोय, हादरा बसतोय तो सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर या संघाला. धावफलकावर 3 धावा 2 गडी बाद. 4 चेंडूच्या संमतीनंतर सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर संघाची सुस्थिती. ऑन हॅट्रिक येतोय यशपाल माळी. आपण बघतोय आजच्या दिवसाची अंतिम लढत प्रिन्स मूवीज माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट ट्रिपल-एस लाईव्ह, SMP, डेन केबल आणि त्याचप्रमाणे युट्यूबच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यशपाल पण एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम कार्पेट ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, सरळ चेंडू लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करतोय. अप्रतिम नेत्रदीपक खासदार चौकार. बॅकलिपला खाली घेतलं होतं. मैदानाच्या समतळ खेळला एक सौंदर्यपूर्ण आणि परिपक्व फटका. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि झेल होण्याची दाट शक्यता. आणखीन एक मोहरा बाद. आणखी क्षेत्ररक्षक थोडासा दूर आणि त्याचे परिणिती आपण पाहतोय. जिथे 2 धावा खर्च पाहिला पाहिजे तर तिथे तिसरी धाव देखील प्राप्त करताना सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर संघ. 3 धावा अंकित केल्या आहेत फलंदाज परेश मार्फत आणि 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती एकंदरीत 10 वर. नुकेश मार्फत 3 धावा अंकित केल्या जातात. मोहित पुढचा चेंडू नक्कीच उजव्या स्टंपच्या थोडासा बाहेरून वळतोय. पंच आमच्याकडे वळतात बऱ्याच उशिरानं. पंच थोडीशी कवायत थोडासा वॉर्मअप करताना पाहायला मिळत आहेत. नियम क्रमांक 25 ची खूण दर्शवतायत. वाईट चेंडूचा इशारा. अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 11 वर. 11 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर 3 धावा खर्च केल्यानंतर दुसरा चेंडू हाताळण्याच्या नक्कीच प्रयत्नात चेंडू स्वैर वाईड जातोय. जतीन राम भोईर यांचा देखील शुभागमन होतोय आणि खास उपस्थिती आज आपण पाहतोय अभिजित पाटील हे देखील उपस्थित आहेत. एक चांगले समर्थक
चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा साहसी प्रयत्न, धाडसी प्रयत्न इथे सफल ठरतोय आणि 2 धावांवर समाधान व्यक्त करतोय. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 13 वर. 2 चेंडू मध्ये इथे 6 धावा खर्च करताना गोलंदाज मोहित. अभिजित पाटील एक नामांकित व्यक्तिमत्व पिवडी तालुक्यातील. मोहित पुढचा चेंडू राईट आर्म अराउंड विकेट. आता मात्र नक्कीच फ्रंट फूट लावून चेंडूला एक ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र गती कमी केली होती मोहितने या चेंडूवर. ज्या पद्धतीनं नक्कीच वक्त इथं केली जाते भावना की नक्कीच हा चेंडू थोडासा वेगाने येईल, मात्र ती भावना थोडीशी असफल ठरते. निर्धाव चेंडूची सांगता मोहित मार्फत. मोहित षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम होतोय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय, आणखीन एक फलंदाज बाद, आणखीन एक मोठा हादरा सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर संघाला. स्पोर्ट्स अंजूर या संघाला विचार मंथन, थोडस युद्धनीती आता मात्र वेगळी आखण्याचा प्रयत्न करेल अंजूर संघ. कारण आता मात्र पाहतोय की महत्वाचे सर्व फलंदाज हे बाद होत आहेत. जबाबदारी आता येते मात्र ती आकाशवर. स्ट्राईकला असेल फलंदाज नुकिश, नॉन स्ट्राईकला आकाश. मोहित गोलंदाज 4 चेंडू इथे हाताळतोय आणि 4 चेंडू मध्ये आपण पाहतोय एकंदरीत 6 धावा तो खर्च करतोय. पुढचा चेंडू मोहित नुकेश साठी. फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, अंतिम क्षणाला बॅटच्या बॉटम एजला चेंडू चाटतोय, चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण घडतोय दुसऱ्या प्रयत्नात, मात्र तत्पूर्वी 1 धाव प्राप्त करतोय नुकेश. अशा पद्धतीनं 2 षटकाची सांगता 7च्या सरासरीनं वाटचाल करताना 4 बाद, 1 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 14 धावा फलकावर. ज्ञानेश्वर चिकणे नक्कीच उद्या सकाळी ठीक 11 वाजता इथे दाखल होतील. मोहित षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय फलंदाज आकाश. फुल टच डिलिव्हरी, नक्कीच बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफचं क्षेत्र चेंडूवर झडप घालतोय आणि अशा पद्धतीनं 2 षटकांची सांगता होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.5च्या सरासरीनं वाटचाल करताना फलंदाजी करताना सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर संघ पोहोचतोय तो 4 गडी बाद 15 वर. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. 12 चेंडूंचा डाव शिल्लक आहेत. 12 संधी असतील ते सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर संघाला. थोडस पुन्हा एकदा गेम प्लॅनिंग चेंज करण्याची चर्चा घडताना इथे एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघामध्ये. मुंडुरे एंड कडून मोर्ची बांधणीवर 3रा गोलंदाज इथे आणला जातोय. युवा गोलंदाज आहे अजित. अजित याला इथे मोर्चे बांधणीवर आणलं जातंय. बारा चेंडू अजूनही पहिल्या डावातील शिल्लक. अजित पहिला चेंडू सामना करेल तो फलंदाज आकाश, ज्याने 1 धावेने वैयक्तिक खातं उघडले.
महत्वाची लढत आहे. मानकोली परिसरामधील नक्कीच बरेचसे क्रीडा समर्थक या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट हे पाहतात. आलिमघर परिसर, अंजूर परिसर, सुरई, वळ, राहणार भिवंडीतील बऱ्याच क्षेत्रांमध्ये नक्कीच क्रीडा रसिक अजूनही या स्पर्धेशी निगडित आहेत. पुढचा चेंडू अजित, आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या स्टंपच्या खूपच बाहेर वळतोय की काय, मात्र नक्कीच चांगल्या चेंडूची हाताळणी, जास्त उसळी प्राप्त झाली होती. चेंडू गुडलँड स्पॉटवर पिच झाल्यानंतर नक्कीच यष्टांच्या समीप चेंडू होतोय. यष्टीरक्षक आपण बघतो यशपाल माळी नक्कीच चेंडू व्यवस्थित कलेक्ट करू शकत. अजित पुन्हा एकदा राईट आर्म ऑल द विकेट. आता मात्र हलकेच हाताने फक्त चेंडूला लेट चेंडू वळतोय. इथे मात्र चुकी होत आहे आणि डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जातोय. अप्रतिम खासदार चौकार. चेंडूला गली क्षेत्रामधून दिशा दिली होती. क्षेत्ररक्षक थोडासा गाफील होता आणि थोडासा पुढे जातोय की काय, मात्र चेंडू थोडासा उशिरा येतोय आणि सीमारेषेचा वेध घेतोय. 4 धावा प्राप्त होत आहेत आकाशला. 4 धावांनी धावसंख्या पोहोचते एकंदरीत 19 वर. 4 बाद 19 धावा. अजित षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा कुठे चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह आणि अप्रतिम कॉटन बोल्टच्या स्वरूपात फलंदाज आकाश याची खेळी संपुष्टात. तीन चेंडू हाताळले जात आहेत आणि या 3 चेंडू मध्ये 4 धावा खर्च करून एक बहुमूल्य सुयश प्राप्त करतोय गोलंदाज अजित. चेंडू धावफलकावर धावा आहेत 19, 5 गडी बाद. पुढचा चेंडू अजित, आखूड डब्याचा चेंडू इथे मात्र मिस होतोय. इथे आपण पाहतोय नक्कीच चेंडू अंगावर आदळतोय. पाण्याची सोय करा. लेग बाईज आहे का पंच? बॅटची इज लागले. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 20 वर. New tournament, new slogan. The best new platform for the cricket. Khasdar Chashak 2017. Lot of tournament done in the Bhiwandi cricket in previous years, but this is a new tournament, new slogan for the new tournament. We are watching MP Cup 2017. This is the last match. अजित पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, वैविध्यतेने आणि वैशिष्ट्याने नटलेला हा चेंडू आपण पाहतोय वेगाने हाताळला जातोय. जास्त वेग होता. जर स्पीडोमीटर असता तर नक्कीच या चेंडूचा वेग आपल्याला व्यवस्थित पाहता आला असता. मात्र नक्कीच जर अनुमान लावलं तर हा जवळपास 145 किलोमीटर प्रति तास असा चेंडू हाताळला गेला असावा, असंच अनुमान आपण व्यक्त करू शकतो.
पुढचा चेंडू आखोटामध्ये चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू यष्टांच्या वरून निघून जातोय आणि 3 षटकांची सांगता समाप्त होतोय. इथे आपण बघतोय धाव फलकावर धावा आहेत त्या 20 धावा. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा, मात्र तिसऱ्या षटकात फक्त 5 धावा खर्च करतोय. एक चौकार जरी खर्च केला अजितने मात्र नक्कीच चांगल्या दर्जाची गोलंदाजी अजित मार्फत एक गडी बाद करतोय, 5 धावा खर्च करतोय आपल्या वैयक्तिक स्पेल मध्ये. शेवटचं षटक असेल निर्णायक षटक, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक म्हटलं होतं. आणि या षटकामध्ये नक्कीच सिद्धिविनायक संघाला जर थोड्या सुस्थितीमध्ये यायचं असेल, एक चांगली धावसंख्या उभारायची असेल तर मात्र नक्कीच संयमतेनं सावधतेनं एक योग्य फटक्यांची निवड करून दर्जेदार फलंदाजीला प्रत्यय द्यावा लागेल. तर त्याउलट एकविरा स्पोर्ट्स मानकोली या संघाला जर लो स्कोरिंगचा सामना नक्कीच राखायचा असेल तर नक्कीच एक चांगली तंत्रशुद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी हाताळावी लागेल. पाहिजे काय घडतंय. शेवटचं षटक पुन्हा एकदा युवा गोलंदाज, नवीन फळी आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स मानकोली संघाची. तकदीर, त्यानंतर यशपाल माळी, प्रभाकर, बरेचसे असे खेळाडू होते जे नक्कीच गोलंदाजी हाताळायचे. मात्र आता आपण पाहतोय की अजित, त्यानंतर मोहित आणि ज्युनियर दीपेश हा शेवटचा षटक हाताळण्यासाठी येतोय. एक वेगळी फळी, एक वेगळी स्ट्रॅटेजी. नक्कीच जसा काळ येतो तशी परिस्थिती बदलण्याचा नक्कीच प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि तोच प्रयत्न इथे एकविरा मानकोली संघामार्फत. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू वळतोय मिड ऑन क्षेत्रामध्ये, वन बाउंड चेंडू दीपेश अडवतोय, मात्र संधी निर्माण होतोय 2 धावा घेण्याची फलंदाजाला आणि 2 धावांवर समाधान व्यक्त करतोय फलंदाज. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 22 वर. गडी बाद होत आहेत ते 5, 22 धावा. 4थं षटक, अंतिम षटक प्रगतीपथावर. आजच्या दिवसातील अंतिम आणि महत्वपूर्ण लढत ग्रामीण क्रिकेट मधील सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजोर विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स मानकोली. शेवटचे 5 चेंडू, 5 संधी मिळतील फलंदाज प्रीतमला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय ऑन होत्या क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, साजेशी फेकी, धावाची संधी आणि नक्कीच यशपाल कुठली चूक न करता सरळ यष्टांवर फेकी करतोय आणि धावचीच्या स्वरूपात नियम क्रमांक 38 जागते रहो चा आदेश देणारा हा चेंडू आपण पाहतोय. ज्या वेळेला गुडलँड स्पॉटवर चेंडू पिच केला होतोय, जास्त बाउन्स, जास्त उसळी दिली होती या डांबर विकेटवर आणि फलस्वरूप आपण पाहतोय यष्टीरक्षक यशपाल याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय निर्धावच्या स्वरूपात. दीपेश षटकातील पुढचा चेंडू, लोअर फुटला चेंडू, शफल क्रॉस होऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वळतो मिड विकेट क्षेत्रामध्ये, 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न, धावाची संधी, हिट केलं तर मात्र सुदैव यष्टांचा वेध न घेता चेंडू वळतोय आणि दैव बलवत्तर ते खेळाडूच 2 धावा प्राप्त होत आहेत. धावसंख्या पोहोचत आहेत त्या 25 वर. लहानपणी आपण लगोरी हा जर खेळ खेळला असेल तर नक्कीच ती आठवण जागृत होते या क्षणाला. 25 धावा धावफलकावर. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. आता मात्र बॅकलिपला वर घेऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ऑन दी अप ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मिड ऑन मध्ये नक्कीच 2 धावा अंकित करताना फलंदाज. चांगलं चातुर्य, चांगलं कौशल्य या 2 धावा प्राप्त करताना इथे दाखवत आहेत दोन्ही फलंदाज अक्षय आणि त्याला साथ देताना लोकेश. शेवटचा चेंडू, शेवटची संधी. धावफलकावर धावा आहेत त्या एकंदरीत 27 धावा धावफलकावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीने चेंडू निर्धाव आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या फलंदाज बाद होतोय यशजीच्या स्वरूपात आणि 28 धावांचा
पावलाने खेळपट्टीकडे अगुवेच करत आहेत इशपाल माली आणि अतिश आव्हान येते 28 धावांचा. आपण जो सामना पाहतोय सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध एकविराम मानकुली या दोन संघादरम्यान. या हंगामाचा जर विचार केला सिद्धिविनायक अंजूर आणि गावदेवी अंजूर या दोन्ही संघादरम्यान या हंगामामध्ये 2 ठिकाणी सामने खेळले गेलेले आहेत. नाहीतर गावदेवी अंजूर विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर यामध्ये सेमीफायनलचा सामना एकता स्पोर्ट्स आयोजित एकता सारंगाव चषकामध्ये खेळला गेला होता. त्यामध्ये चांगली इनिंग पेश केली होती. दिलीप तरे यांनी एक्सपिरियन्स कंपनीला नाबाद 33 धावांची केली पेश केली होती. मात्र तो सामना गावदेवी अंजूर संघाने जिंकला होता. त्यानंतर सुरळी चषकामध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर ठाकले होते आणि त्यामध्ये गावदेवी अंजूर संघाने सिद्धिविनायक अंजूर संघाला पराभूत केलं होतं. तर पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर मुकेश. पहिला चेंडू फ्लिक केलेला आहे. स्कोअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत एका धावेने स्वतःच खातं गोडताने संघाचं अकाउंट ओपन होताना पाहतोय एकविराम मानकुले या संघाचं. दिवस रात्र स्पर्धा आजच्या दिवसापासून सुरू झालेली आहे. मुकेश मुंडेरा यांकडनं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. सामनाकडे फलंदाज इशपाल माली. यावेळी मात्र चेंडूला टोलला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एका टप्प्याने चेंडू जातोय डीप मिड विकेट शिमार चौकार. बरोबर 5 मार्चला खासदार चषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. सन्माने खासदार कपिल पाटील साहेबांचा वाढदिवस असणार आहे. यावेळी मात्र करारा स्टेटचा फटका चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट केलं जातोय आणि पहिल्या फलंदाज बाद होतोय एकविराम मानकुले संघाचा अतिशय रूपाने.
एक शकता कशा प्रकारे फटका खेळला गेला होता. हे षटकर यशपाल माली पोहोचतो आपल्या वैयक्तिक 10 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या होती ती 11. मुकेश तो यशपाल राठम ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा आडव्याने खेळलेला चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये कुठलीच संधी नाही. चेंडू पुन्हा एकदा जातो शिमाळ्याच्या बाहेर चौकार. आतापर्यंत आपल्या इनिंग मध्ये 2 षटकार आणि 2 चौकार फेस केले आहेत आणि वैयक्तिक 20 या धावसंख्येवर केलेला आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतो 21. आव्हान आहे ते 28 धावांचा पहिल्या षटकाची समाप्ती होते. दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाज सिद्धनायक अंजूर संघाकडून परेश. परेश बंदरे मारते कालेरा मंदिराच्या टोकाकडनं गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज विकी. यावेळी मात्र चेंडूला शॉर्ट ऑन पूल गेलेला आहे. मेडिकल रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज धावबाच्या रूपाने बाद होतोय विकी. मोल्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. शिमाळ्याच्या बाहेर गगनचुंबी